जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील संत श्री दासोपंत यांचा जन्म भाद्रपद वद्य अष्टमी शके 1473 मध्ये कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील नारायणपेठ या गावात झाला. संत दासोपंत यांचे वडील दिगंबर देशपांडे हे बिदरच्या राजदरबारात मंत्री होते. एकदा कर्नाटक राज्यात भीषण दुष्काळ पडला. त्यावेळी दिगंबर पंतांनी राजाची परवानगी न घेता धान्य कोठारातील अन्नधान्य गरीब लोकांमध्ये वाटून दिले. ही गोष्ट राजाच्या लक्षात येताच त्यांनी दिगंबर पंतांना शिक्षा देण्याचा हुकूम काढला. राजाने आदेश दिला की 1,00,000 सोन्याच्या मोहरा दंड म्हणून 1 महिन्याच्या आत जमा कराव्यात, अन्यथा तुमच्या मुलाला मी ठेवून घेईल. दासोपंतांना राजदरबारात ठेवून निराश होऊन दिगंबर पंत घरी गेले. दासोपंत रोज बिदरच्या झरणी नृसिंह मंदिरात जाऊन तपचर्या करीत असत. बघता बघता 1 महिना संपत आला. दिगंबर पंतांना मोहराची सोय करता आली नाही. एके दिवशी राजदरबारात साक्षात दत्तप्रभू दत्ताजी पाडेवार या नावाने पोहोचले व राजाला सांगितले की मी दिगंबर पंताचा सेवक आहे. तुझ्या 1,00,000 मोहरा मोजून घे व त्याचा छोटा मुलगा परत कर. राजाने त्या चकित होऊन त्यांनी त्या छोट्याशा बालकास दत्ताजी पाडेवार यांच्या स्वाधीन केले.